ये हिलियम निऑन लेझर, बरं. नंतर हे फोटो डिटेक्टर, हे आहे तुझं बीम, लेझर बीम ॲनालायझर. आपण करतो काय, लेझर बीम इथं ह्या पॉईंटवर घेतो आहे, त्याला ॲनालाइज करतो आहे आणि इथं पॉवर दाखवतो आहे. मग आता आपल्याला करायचं काय, मेनली इथं चालू राहील, मग आपल्याला फक्त मेजरमेंट्स घ्यायचे. मग आपण काय करू, त्याच्या आधी सगळं इथं रीडिंग स्टार्ट करायची 0-0वरनं, म्हणजे सर्क्युलर स्केलवर पण 0 पाहिजे, मेन स्केलवर पण 0 पाहिजे. मग हे झालं का, मग पुढची रीडिंग घ्यायची जी 20.02च्या याच्यात राहील, इन्क्रीमेंटमध्ये राहील. मग आपण पुढची रीडिंग घेऊ, ही 20वर घेऊ. ही एक रीडिंग झाली. मग आता त्याची पुढची रीडिंग घेऊ, ती 0.04वर राहील. आता 0.06वर यायला पाहिजे नेक्स्ट रीडिंग, कारण की 20चा इन्क्रीमेंट आहे. पण इथं 50च आहे, इथं लास्ट आहे 50. मग आपलं जे हे येईल नेक्स्ट रीडिंग ही 10वर येईल. मग परत 20चा इन्क्रीमेंट 30. अशा सगळ्या रीडिंग्स घेत घेत जोपर्यंत जे इनिशियल रीडिंग्स होत्या तिथंपर्यंत येत नाही तोपर्यंत रीडिंग्स घ्यायच्या. कारण की पहिले रीडिंग्स वाढतात, पॉवरमध्ये रीडिंग्स वाढतील, मग रीडिंग्स कमी होतील. ते झाल्यावर मग आपल्याला करायचं काय की जी हायेस्ट म्हणजे मॅक्झिमम रीडिंग असेल त्याचं डिवाइड बाय 10 करायचं आहे. म्हणजे जर जास्त असतील व्हॅल्यूज तर करायचं डिवाइड बाय 10 करायचं, आणि त्याच्या जे कमी असतील व्हॅल्यूज ते इग्नोर करून द्यायचं आहे. आणि नंतर ग्राफ काढायचा. ग्राफ काढला गेल्यावर आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू घ्यायची, त्या मॅक्झिमम व्हॅल्यूचा हाफ करायचं. नंतर ती मॅक्झिमम व्हॅल्यूचा हाफ ग्राफमध्ये प्लॉट करायचं हॉरिझॉन्टल लाईनने, एक्स ॲक्सिसला पॅरलल हॉरिझॉन्टल लाईनने. ते केल्यावर आपल्याला फक्त त्याचे खाली हे घ्यायचे, त्याचं एक्स कोऑर्डिनेट खाली घ्यायचं आहे. त्याचा एक्स कोऑर्डिनेट तुझा होऊन जातो x2 आणि x1, आणि मग आपल्याला काढायची व्हॅल्यू x2 - x1 जी झाली तुझी लेझर विड्थ. थँक्यू सर. हिला